आंदोलनातून नेता होता येतं, पुढे आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील बनता येतं. 2007-8च्या काळात ममता बॅनर्जी यांनी टाटाचा पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या नॅनो कार निर्मिती प्रकल्पाला विरोध केला आणि तो थांबवला आणि 2011 साली त्या मुख्यमंत्री बनल्या. पुढे 15 वर्ष त्यांनी हे पद आपल्याकडे ठेवलं. दिल्लीत जन लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंकडून सुरू असलेल्या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याचा उदय झाला. केजरीवाल देखील 3 वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. डिसेंबर 2013 ते सप्टेंबर 2024 या कार्यकाळात त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. आंध्र प्रदेशातून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करा म्हणून केसीआर यांनी मोठं आंदोलन उभं केलं. त्यासाठी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती नावाच्या पक्षाची स्थापना केली. 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती झाली तेव्हा केसीआर या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. आणि आता तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलपतीनं वर्षभरापूर्वी स्थापन केलेल्या पक्षाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवले. विजयनं मोर्चे किंवा आंदोलनं केली नसली तरी त्याने आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून सरकार आणि त्यांना चालवणाऱ्या यंत्रणेवर भाष्य केले. त्यामुळे जनता त्यांना तमिळनाडूचा नेता म्हणून पाहू लागली. आंदोलनातून मुख्यमंत्री बनण्याची अशीच संधी महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी चालून आली होती. 2024 साली महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण होतं. शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस पक्ष या कोणावरच जनतेला विश्वास उरला नव्हता. जनता वेगळ्या पर्यायाच्या शोधात होती. त्यांना तो पर्याय जरांगे पाटलांच्या रूपात दिसत होता. परंतु ऐनवेळी जरांगे पाटलांनी कच खाल्ली आणि राजकीय गणित भाजपच्या बाजूने झुकलं. अन्यथा ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि आता विजय थलपती यांच्या रांगेत मनोज जरांगे पाटील यांचंही नाव असलं असतं. जरांगे पाटलांचं गणित कसं आणि कुठे चुकलं? विजय थलपती असतील किंवा ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल किंवा केसीआर असतील, ते का यशस्वी झाले हेच आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. ममता बॅनर्जी आज पश्चिम बंगालमधून पराभूत झाल्या असल्या तरी देखील त्यांनी सलग 15 वर्ष बंगालचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय. जिथे डाव्या विचारांचा प्रभाव खोलवर रुजलेला होता, तिथे एका महिलेनं 1977 पासून चालत आलेली डाव्या विचारांची सत्ता अक्षरशः उखडून फेकली होती. बंगालमध्ये 1977 ते 2000 या प्रदीर्घ काळात सीपीआयचे ज्योती बसू हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांच्याच पक्षानं बुद्धदेव भट्टाचार्य हे 2000 ते 2011 या काळात मुख्यमंत्री बनवले. भट्टाचार्य यांनी बंगालला औद्योगिकीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सिंगूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून टाटांच्या कार निर्मिती प्लांटला देण्याचा घाट घातला. परंतु ममता बॅनर्जी यांनी त्या विरोधात प्रचंड मोठं आंदोलन उभारलं. उपोषणं, आंदोलनं करून त्यांनी केंद्रावर मोठा दबाव आणला होता आणि जनमत तयार केलं होतं. पाहता पाहता बंगालचा प्रमुख विरोधी चेहरा म्हणून ममता दीदी पुढे आल्या. त्यांनी 2011 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठं यश मिळवलं. एका आंदोलनानं त्या मुख्यमंत्री झाल्या. पुढे 2016 आणि 2021 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांच्या पक्षानं बहुमत मिळवत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्याकडे कायम ठेवली. म्हणजेच एका आंदोलनानं त्यांना 15 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं होतं. त्यांनी प्रशासनात आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक बदल घडवले. त्यामुळे जनतेनं 15 वर्ष त्यांना मुख्यमंत्री पदाच्या रूपात स्वीकारलं. अशीच काहीची कथा दिल्लीच्या अरविंद केजरीवाल यांची आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकार विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2012 साली मोठं आंदोलन उभं केलं होतं. 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण वाटप घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा याशिवाय अनेक छोटे मोठे घोटाळे उघडकीस येत होते. अण्णा हजारे यांच्या अन्नत्याग आंदोलनात त्यावेळी निवृत्त IPS अधिकारी किरण बेदी, पतंजलीचे बाबा रामदेव यांच्यासह अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी झालेले होते. पुढे हजारे यांच्या मागण्या मान्य झाल्या, पण केंद्र सरकारची प्रतिमा पूर्णतः डागाळली होती. याचाच फायदा घेऊन अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मोठं यश मिळवलं. सुरुवातीला ते 49 दिवस मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर 2015 ते 2024 या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. दारू घोटाळ्याच्या आरोपावरून मोदी सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं आणि दिल्लीची सत्ता काबीज केली. अशा प्रकारे आंदोलनातून उभे राहिलेले केजरीवाल सलग 3 वेळा मुख्यमंत्री बनले आणि प्रशासकीय व्यवस्था त्यांनी सुधारली. या यादीत तिसरं नाव आहे केसीआर अर्थात कल्वकुंटल चंद्रशेखर राव यांचं. त्यांनी सुरुवातीला युथ काँग्रेसमध्ये काम केलं. त्यानंतर तेलुगू देसम पार्टी आणि नंतर स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर त्यांनी 2001 मध्ये तेलंगणा राष्ट्र समिती नावाचा पक्ष स्थापन केला. तेलंगणाच्या मुद्द्यावर त्यांनी 14 वर्ष आंदोलनं केली आणि पक्ष चालवला. आंदोलनामुळे केसीआर सर्वात मोठा चेहरा बनले होते. उपोषणं, आंदोलनं करून त्यांनी केंद्रावर मोठा दबाव आणला होता. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात केसीआर नावाची चर्चा सुरू झाली होती.
2 जून 2014 रोजी मोदी सरकारनं स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती केली आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मान देखील केसीआर यांना मिळाला. पुढे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड यश मिळवलं. 2023 पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते. या यादीत 4थ्या क्रमांकाचं नाव आहे विजय थलपती यांचं. ते काही एकाएकी राजकारणात आले नाहीत. तमिळ राजकारणावर अभिनेत्यांचा मोठा प्रभाव आहे. MG रामचंद्रन, जयललिता, DMKचे संस्थापक CN अण्णादुराई, M करुणानिधी हे चौघही जण चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. हे चौघेही अनेक वर्ष तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेत. विजय थलपती याने आधीच चित्रपटाच्या माध्यमातून आपली प्रतिमा निर्मिती केली होती. विजय मक्कम इयक्कम फॅन क्लबच्या माध्यमातून राजकीय संघटन उभं केलं होतं. रक्तदान, मदतकार्य, सामाजिक उपक्रम यामुळे तो एक अभिनेता नाही तर जनतेसाठी काम करणारा नेता अशी त्याची प्रतिमा उभी राहिली होती. 2021 मध्येच विजय राजकारणात पाऊल ठेवणार होता, पण त्यावेळी ते शक्य झालं नाही. तमिळमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा, महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या, केंद्र सरकारची धोरणं यावरून जनतेत रोष होता. DMK, AIADMK, काँग्रेस किंवा भाजप या सगळ्यांवर जनता खार खाऊन होती. ते एका नव्या पर्यायाच्या शोधात होते. हीच संधी मानून विजय थलपतीनं TVK नावाच्या पक्षाची 2024 साली घोषणा केली. भ्रष्टाचाराला विरोध, सामाजिक न्याय, तामिळ अस्मिता, युवकांना संधी, धर्मांध राजकारणाला विरोध हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख मुद्दे राहिले. लोकांनीही त्यांच्या या मुद्द्याला साथ देत विजयला तमिळनाडूच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन सोडलंय. याच रांगेत 5वं नाव मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने जोडलं गेलं असतं. जुलै 2023 मध्ये जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून सुरू केलेलं राजकारण एका लाठीचार्जमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं होतं. त्यांनी आंतरवली सराटीत घेतलेल्या महासभेचा रेकॉर्ड अजूनही कोणीही तोडू शकणार नाही असा आहे. जरांगे पाटील आपल्या गावात येणार म्हटलं तरी लोक 12 ते 18 तास त्यांची वाट पाहत रस्त्यावर उभे राहून असायचे. रात्री 12, 1, 2 वाजताही त्यांच्या लाखोंच्या सभा व्हायच्या. त्यांनी आवाज दिल्याबरोबर लाखो युवक आंतरवली सराटीच्या दिशेनं धाव घ्यायचे. ते मुंबईला मोर्चा घेऊन येणार म्हणतात सरकारला घाम फुटायचा. त्यांच्या अनेक मागण्या सरकारकडून मंजूर झाल्या, पण काही मागण्या अजूनही सरकारने मंजूर केलेल्या नाहीत. परंतु आंदोलक म्हणून किती ताणायचं, कुठे थांबायचं, कुठल्या भाषेत आपल्या मागण्या मांडायच्या याचा ताळमेळ अजूनही जरांगे पाटलांना लागलेला नाही. कधी त्यांनी लोकसभेच्या सगळ्या जागांवर प्रत्येक गावातून 100 उमेदवारांनी अर्ज भरण्याचं आवाहन करायचं, मग मध्येच त्यावरून माघार घ्यायची असे प्रयोग केले. त्यांच्या मागे असलेल्या जनतेनं त्यांना विधानसभेत उमेदवार देण्याची मागणी लावून धरली. ती मागणी त्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तळ्यात मळ्यात ठेवली. परिणामी राजकीय परिपक्वता या विषयावर जरांगे पाटील कमकुवत असल्याची टीका लोकांनी सुरू केली. जरांगे पाटील एकट्या फडणवीसांना टार्गेट करायचे आणि एकनाथ शिंदे यांना जवळ करायचे हे देखील महाराष्ट्रानं पाहिले. त्यामुळे जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंचा माणूस आहेत अशी एक प्रतिमा तयार झाली. शिंदेंना वाटलं फडणवीस फार राजकीय डाव टाकतायत, तेव्हा शिंदे उदय सामंतांना पाठवून जरांगेंच्या दिव्यात तेल ओतण्याचं काम करायचे. जेव्हा जरांगेंचं पाणी डोक्यावरून चाललंय असं दिसलं की फडणवीस एकनाथ शिंदेंचा कान पिळायचे, जेणेकरून जरांगेंची स्पीड कमी जास्त होण्यास मदत व्हायची. या 2 नेत्यांनी जरांगेंचा वापर आपल्या राजकारणासाठी पुरेपूर करून घेतला. पण जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला होता. तो प्रश्न नक्की सुटला की नाही याचा संभ्रम लोकांच्या मनात आहे. जरांगे पाटील समाजाला विचारून निर्णय घेतो म्हणतात आणि मग स्वतःचा निर्णय समाजावर लादतात, असं कित्येकदा घडलंय. परिणामी समाज त्यांच्यापासून दूर सरकत चाललाय. तिकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपने पीडित मुलीच्या आईला आमदार केलं. एक भांडे घासणारी बाई आमदार झाली. तर तमिळनाडूत विजय थलपतीनं आपल्या ड्रायव्हरच्या पोराला आमदार केले. हीच संधी मनोज जरांगे पाटलांना चालून आली होती. त्यांनी ठरवलं असतं तर कित्येक गरीब पोरं आज विधान भवनात दिसली असती. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या 1 दिवस आधी त्यांनी माघार घेतली आणि सगळ्या जागा पुन्हा एकदा प्रस्थापितांनी आपल्या घशात घातल्या. मुळात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठा असं जरांगेंच्या आंदोलनाचं स्वरूप होतं. पण त्यांच्या एका चुकीनं संपलेल्या प्रस्थापितांना नवसंजीवनी मिळाली. योग्य मॅनेजमेंटचा अभाव, हेकेखोरपणा, वैचारिक उंची असलेल्या लोकांना दूर सारणं, एका विशिष्ट समाजाला सतत टार्गेट करणं यातच जरांगे पाटलांनी आपल्या पाठीशी असलेली युवा शक्ती खर्ची घातली. त्यामुळे जरांगे पाटलांना चालून आलेली मोठी संधी कॅच करता आलेली नाही. आजही त्यांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. मात्र त्यासाठी त्यांना मराठा आरक्षण प्रश्नाशिवाय आता इतर राज्यव्यापी मुद्दे हाती घ्यावे लागतील. तेव्हा ते देखील ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, KCR आणि विजय थलपती सारख्यांच्या रांगेत जाऊन बसू शकतील.
पण ते सध्या तरी होणार नाही असं दिसतंय, कारण त्यांच्या राजकीय झारीत अनेक शुक्राचार्य बसलेत, ते जरांगे पाटलांना शोधून काढावे लागतील. बाकी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.